आजकाल सगळ्याच जणांना डिटॉक्स करून घ्यायचं असतं, पण ते योग्य प्रकारे कसं करायचं हे बऱ्याचदा माहीत नसतं आणि मग बऱ्याचदा कुठून तरी काहीतरी ऐकतो, मग ती रेसिपी बनवतो आणि डिटॉक्स करतो आणि बऱ्याचदा त्याचे बरेचसे साईड इफेक्ट सुद्धा होतात. तर असं काहीही न होता एका सिंपल इन्ग्रेडियंटनी पण आपण डिटॉक्स करू शकतो. हवं तर तुम्ही वीकली करू शकता किंवा 15 दिवसातून एकदा किंवा नाही झालं तरी महिन्यातून एकदा हे डिटॉक्स करून घेणं हे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप चांगलं आहे. तर हा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे एरंड तेल. बऱ्याचदा सगळ्यांच्या परिचयाचं असं हे एरंड तेल आहे, पण ते घ्यायचं कसं हे बऱ्याचदा माहिती नसतं आणि म्हणून ते बऱ्याचदा घेतलं जात नाही. तर हे जे एरंडेल तेल आहे त्याचे बरेच सारे फायदे आहेत. म्हणजे फक्त पोट साफ होणं ही एकच गोष्ट आपल्याला माहिती होत असते, पण ती सोडूनही बरेच सारे त्याचे फायदे आहेत आणि त्यावरचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर असं हे जे एरंडेल तेल आहे, तर हे आपण जरी तुमचं पोट रोजच्या रोज साफ होत असलं ना तरी सुद्धा काही सूक्ष्म टॉक्झिन्स असतात, मायन्यूट पार्टिकल्स असतात जे की रेग्युलरली आपल्या बॉडीतून, आपल्या इंटेस्टाईनमधून, GIT मधून बाहेर पडत नाहीत. आणि ते बाहेर काढण्यासाठी, ते टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये जो आम सांगितलेला आहे तो शरीरातून बाहेर घालवण्यासाठी हे आपल्याला डिटॉक्स करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पोटाचा अंदाज असणं गरजेचं आहे, कारण मग जर तुम्हाला एरंडेल तेलाची मात्रा ठरवायची असेल तर तुमचं पोट कसं आहे, म्हणजे तुम्हाला अगदी लगेचच काही वेगळं खाण्यात वगैरे आलं तर जुलाब होतात का, किंवा मग मध्यम आहे की फारसा काही त्रास होत नाही, किंवा मग क्रूर आहे की तुम्हाला बऱ्याचदा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो आणि बरं सर काही खाल्लं तरी बऱ्याचदा त्रास होत नाही, अशा प्रकारचं गोष्ट आहे का, तर ह्यावर तुमची मात्रा डिसाईड होणार आहे, डोस डिसाईड होणार आहे. तर अगदी ज्यांचं मृदू गोष्ट आहे की ज्यांना लगेच त्रास होतो तर त्यांनी 5 ते 10 ml एरंडेल तेल घ्यायचं आहे. ज्यांचा कोठा मध्यम आहे त्यांना 10 ते 15 ml चालणार आहे आणि ज्यांचं कोष्ठ क्रूर आहे, बऱ्याचदा त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो, तर त्यांना 20 ते 25 ml एरंडेल तेल घ्यायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही हे डिटॉक्स करणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून साधारण एक 7-7:30च्या दरम्यान तुम्हाला हे घ्यायचं आहे एरंडेल तेल आणि त्यानंतर तुम्हाला गरम पाणी पित राहायचे. आणि इव्हन हे एरंडेल तेल घेताना तुम्ही ते गरम पाण्यातून किंवा थोडीशी सुंठ घालून त्याचा काढा बनवून त्या काढ्यातून घेतलं तर तुम्हाला जे बऱ्याचदा काही लोकांना एरंडेल तेल घेतल्यामुळे क्रॅम्प्स येतात, तर ते क्रॅम्प्सही येणार नाहीत आणि पोट व्यवस्थित साफ होईल. तर साधारण एक 4 ते 5 जुलाब होणं अपेक्षित आहे आणि जुलाब होऊन गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि भूक लागल्यानंतर फक्त तुम्हाला मूग डाळ खिचडी खायची आहे, तरच तुमचं हे जे डिटॉक्स आहे ते कंप्लीट होणार आहे. याचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की ह्यामुळे किती फ्रेशनेस जाणवतो, किती सारे वेगळे हेल्थ जे फायदे आहेत ते सुद्धा होताना दिसतात. त्यामुळे नक्की अनुभव घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा अनुभव कसा होता, किंवा जर का तुम्हाला मात्रा डिसाईड करण्यासाठी काही शंका असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.